एरोबिक जिम्नॅस्टिक एशियन स्पर्धेसाठी भारतीय संघ रवाना। अमरावतीच्या गौरी दादाराव कलानीची भारतीय संघात निवड। फिलिपाईन्समध्ये महाराष्ट्राच्या 25 खेळाडूंसह गौरी करणार देशाचे प्रतिनिधित्व। अमरावती शहरासाठी अभिमानाची बातमी म्हणजे येथील गौरी दादाराव कलानी हिची एरोबिक जिम्नॅस्टिक एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे। फिलिपाईन्समधील तगा येथे 4 ते 7 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत गौरी भारताचे प्रतिनिधित्व करणार असून तिच्या निवडीमुळे अमरावतीच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे। महाराष्ट्रातील 25 खेळाडूंचा समावेश असलेला भारतीय संघ 2 ऑगस्ट रोजी मुंबईहून रवाना झाला। या संघातील वरिष्ठ गटात गौरी दादाराव कलानी हिने स्थान मिळवून आपल्या मेहनत, सातत्य आणि गुणवत्तेची पुन्हा एकदा छाप पाडली आहे। स्पर्धेपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळात भारतीय संघाचे महिनाभर राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर पार पडले। या शिबिरात आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या दृष्टीने खेळाडूंना विशेष प्रशिक्षण देण्यात आले। या स्पर्धेत डॉक्टर मकरंद जोशी तांत्रिक समिती सदस्य म्हणून, सिद्धार्थ कदम पंच म्हणून कार्यरत राहणार आहेत। रोहित रोहे, राहुल श्रीरामवार आणि वैभव मोरे हे प्रशिक्षक असून इंद्रजित सिंग राठोड हे भारतीय संघाचे संघप्रमुख आहेत। भारतीय संघाच्या वरिष्ठ गटात स्मिता शहा, मानसी देशमुख, श्रीपाद हराड, आर्य शहा, रामदेव बिराजदार, उदय मधेकर, अद्वैत वझे, संदेश चिंतलवाळ, अभय उंटलवाल, विश्वेश जोशी, पार्थेश मार्गपवार, सायली वझरकर, राधा सोनी, कार्तिकी हेगडे, श्रेया लोंडे, संकेत चिंतलवाड, तनिष रोजेगावकर, गौरी दादाराव कलानी, विश्वेश पाठक, अनिकेत चौधरी, गौरी ब्राह्मणे आणि मुग्धा बाडसकर यांचा समावेश आहे। तर कनिष्ठ गटात ओम सोनी, जान्हवी रोंघे आणि रिद्धिमा आव्हाड यांची निवड झाली आहे। अमरावतीची कन्या गौरी दादाराव कलानी एशियन स्पर्धेत दमदार कामगिरी करून भारतासह अमरावतीचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करेल अशी अपेक्षा क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत।